पर्यटन कॉरिडॉरसाठी देशातून बंगळुरू आणि औरंगाबादची निवड। आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खाद्यतेलाचं उत्पादन वाढणार। नमस्कार, आजच्या कृषी वार्तामध्ये मी मिनल माळी आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। औरंगाबादला सिल्क सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी रेशीम पर्यटन कार्यदलाची स्थापना करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात कर्नाटकातील बंगळुरू आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद इथं रेशीम पर्यटन कॉरिडॉर अर्थात रेशीम पर्यटन मार्गिका विकासाकरता मान्यता प्राप्त झाली आहे। यात इंडिया सिल्क सेंटर आणि रेशीम पर्यटन वस्तू संग्रहालयाचा समावेश असेल। विदेशी आणि देशांतर्गत सहलींचं आयोजन करून रेशीम पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाची जोड देत रोजगार निर्मितीसह अर्थार्जनाची निर्मिती करण्यावर देखील भर असेल। 2000 वर्षांपूर्वीचे रेशीम व्यापाऱ्यांचे केंद्र असलेल्या औरंगाबादला मिळालेल्या या संधीचं सोनं करणार असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे रेशीम विभागाचे सहाय्यक संचालक दिलीप हाके यांनी दिली आहे। खरीप आणि रब्बी हंगामात तेलबिया पीक लागवडीत वाढ झाल्यानं खाद्यतेलाचं उत्पादन 25.5% वाढणार असल्याची माहिती सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी दिली आहे। गेल्या वर्षी देशात 5.80 दशलक्ष टन खाद्यतेल उत्पादन झालं होतं। यंदा हेच उत्पादन 7.28 दशलक्ष टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोयाबीन आणि मोहरी तेलाचं उत्पादन वाढणार असल्यानं यंदा खाद्यतेलाच्या आयातीत 5 लाख टक्क्यांनी घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। पाण्याचं योग्य नियोजन ही आता काळाची गरज आहे। याचा विचार करून वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनाचा वापर करून सुंदर द्राक्ष बाग फुलवली आहे। कष्ट करण्याची तयारी आणि प्रयोगशीलता अंगी असेल तर यश मिळणारच, याचाच प्रत्यय डॉक्टर सुधाकर घुनागे यांच्याकडे पाहून येतो। वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथं घुनागे यांनी 1.25 एकरवर हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची रोपं लावली। तसंच ड्रीप पद्धतीनं पाण्याचं योग्य नियोजन करून ही द्राक्ष बाग फुलवली आहे। आपल्याकडे शेणखत खत अजूनही भरपूर प्रमाणात भेटते, स्वस्त प्रमाणात भेटते आणि शेणखत, सेंद्रिय खत, सेंद्रिय निंबोळी पेंट, निंबोळीचा अर्क हे जर वापरलं तर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते। पारंपरिक पिकांबरोबरच शेतकऱ्यांनी फळांचं उत्पन्नही घेतलं तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हे निश्चित। त्यामुळे घुनागे यांची द्राक्ष बाग सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। न विकता थेट ग्राहकांच्या हाती पोहोचवण्याच्या उपक्रमामुळे शेतकरी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे। याचा ग्राहक आणि उत्पादक या दोघांनाही आर्थिक लाभ होत आहे। मध्यस्थी संपून आता शेतकरी आपला माल थेट बाजारात विकायला नेत आहेत। मध्यस्थांमार्फत हाच माल विकल्यास किंमत वाढते आणि शेतकरी तसंच ग्राहक दोघांचंही नुकसान होतं। हीच बाब हेरून शेतकऱ्यांच्या पत्नींनी हातात तराजू घेऊन भाजीपाला विकायला सुरुवात केली। यातून 4 पैसे जास्त मिळत असल्याचं समाधान व्यक्त होत आहे। ग्राहकांनाही ताजा आणि स्वस्त भाजीपाला मिळत असल्यामुळे तेही खुश आहेत। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। तूर 5050, 4000, मका 1315, 1271, सोयाबीन 2700, 2650, कापूस 5250, 4648, भेंडी 2000, 1000, गाजर 1400, 800, काकडी 1500, 700, केळी 375, 250, संत्री 2200, 1400। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज। नमस्कार।
नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 12.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील 2 दिवसात उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कोकणात उन्हाळी भात शेतामध्ये पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी. चवळी, वाल, कुळीथ इत्यादी पिकांवर मावा व पाने पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नियंत्रणासाठी 15 मिलीलिटर डायमेथोएट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. मराठवाडा विभागात हंगामी ऊस लागवड या आठवड्यात करावी. लागवड करताना कार्बेंडाझिम 10 ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस 30 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून बेणे प्रक्रिया करावी. ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या पूर्व हंगामी ऊसाला तिसरा नत्राचा हप्ता 65 किलो युरियाद्वारे देण्यात यावा. हरभरा पिकामध्ये 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्र, मोसंबी बागेत आंबे बहार सध्या फुलोरा अवस्थेत तर मृगबहार फळवाढीच्या अवस्थेत आहे. बागेस पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार धरलेल्या डाळिंब बागेत नत्राची दुसरी मात्रा 300 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी. तसेच बागेस पाणी व्यवस्थापन करावे. चिकूच्या बागेतही पाणी व्यवस्थापन करावे. विदर्भात सध्या तूर दाणे भरणे तर काही ठिकाणी दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. ह्या अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी फुलकळी लागताना 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. मिरची पिकावरील शेंडेमर व पानांवरील ठिपके आणि फळगळ ही लक्षणे असणाऱ्या अँथ्रॅकनोज या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी 50% कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि 50% कार्बेंडाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे. भाजीपाला पिकावरील भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी 80% WP गंधक 2 ग्रॅम प्रति लिटर आणि काकडीवर्गीय पिकांमध्ये गंधकाऐवजी डायफेनकोनाझॉल अर्धा मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी गादी वाफे करून रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेरावीत व उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेल्या सुधारित जातीचा वापर करावा. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 27 किमान 21 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 31 किमान 14 अंश सेल्सिअस, नागपूर 13-15, औरंगाबाद 32-14, सोलापूर 34-16 आणि नाशिक कमाल 28 किमान 13 अंश सेल्सिअस. हवामानाविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दुग्धोत्पादनामध्ये सकस चाऱ्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. जितका चारा सकस तितकं दुग्धोत्पादन जास्त आणि अर्थातच नफा देखील जास्त. या अनुषंगानेच
पशूंसाठी उपयुक्त ठरणारी अझोला ही वनस्पती, त्याबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. हे पूरक खाद्य जनावरांसाठी कसं उपयुक्त आहे हे सांगण्यासाठीच आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक प्रशांत जाधव यांना, जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी इथल्या पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर सर्वप्रथम मला सांगा की आता सध्याची पशूंची चाऱ्याची गरज कशी भागवली जाते, त्यामध्ये काय त्रुटी आहेत याबद्दल सांगा. जनावरांच्या चाऱ्याचा जर विचार केला तर जनावरांच्या उत्पादनासाठी आणि शरीर पोषणासाठी असा हिरवा चारा, सुका चारा आणि त्याला जोडीला आंबवण किंवा खुराक जे आपण म्हणतो याची आवश्यकता असते. यापूर्वी थोडंसं जर आपण पाठी जाऊन पाहिलं तर पूर्वीच्या काळी थोडीशी सरकारी गायरानं किंवा कुरणं यासाठी एक ठराविक गावातला ठराविक भाग विकसित केलेला किंवा राखून ठेवलेला असायचा. परंतु काळाच्या बदलत्या ओघानुसार हे कालबाह्य झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी जो आजचा आहे तो पूर्वी जी काही गळीत पिकं घेत होता की ज्याचे अवशेष आपण गुरांसाठी वापरू शकत होतो, तर ते सुद्धा आता शेतकरी थोडेसे गळीत पिकं बदलून थोडंसं जास्त पैसा देणाऱ्या पिकांच्या पाठी लागलेले आहेत. पर्यायाने सांगण्याचा हेतू हाच आहे की त्यापासून जे काही अवशेष किंवा जे काही चारा मिळत होता तर तो चारा आता जनावरांना कमी प्रमाणात किंवा थोडासा निकृष्ट दर्जाचा मिळू लागलेला आहे. ज्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत त्या हळव्या जाती झालेल्या आहेत. हळव्या जाती झाल्यामुळे त्याची जी पेंड्याची उंची होती किंवा पेंड्याची सकसता ही थोडीशी कमी झालेली आहे आणि त्यामुळे याचा पर्यायाने परिणाम जनावराच्या खाद्यावर किंवा जनावराच्या खाद्यामध्ये जो काही पेंडा वापरण्यात येत होता त्यावर झालेला आहे. परंतु हे सर्व शेतकऱ्यांना शक्य होत नाहीये आणि त्यामुळे या सर्वावर अतिशय चांगला आणि प्रभावी आणि शेतकऱ्याला समजेल, उमजेल आणि करता येईल असा उपाय म्हणजे अझोला. आणि या अझोला वनस्पतीबद्दलच आज आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. तर या वनस्पतीबद्दल आधी सविस्तर सांगा. ही जी अझोला वनस्पती आहे ही अझोला वनस्पती ही पाण्यावर तरंगणारी नेचेवर्गीय वनस्पती आहे किंवा त्याला शेवाळ असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या वनस्पतीचे मुख्य वैशिष्ट्य असं आहे की हवेतला जो मुक्त नत्र आहे हा नत्र ही स्वतःमध्ये साठवून ठेवते आणि हा मुक्त नत्र स्वतःमध्ये साठवून ठेवल्यानंतर तो पिकांसाठी किंवा जनावरांमध्ये आपण खाद्यासाठी वापरू शकतो. पर्यायाने या नत्राचा उपयोग जनावरांच्या दूध उत्पादनाबरोबरच दुधाची प्रत वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की या वनस्पतीच्या पानाचा वरचा भाग हा हिरवा असतो आणि तळाचा जो भाग आहे हा पांढरट असतो आणि वरचा भाग आणि खालचा भाग याच्यामध्ये जी पोकळी आहे या पोकळीमध्ये या वनस्पतीमध्ये हवेतला नत्र स्थिर करण्याची ताकद असते आणि त्यामुळेच या वनस्पतीमध्ये जास्त प्रमाणात नत्राचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. सर्वसाधारणपणे जी चारा पीक आहेत त्यांच्यापेक्षा किंबहुना अतिशय जास्त प्रमाणात नत्राचं प्रमाण यामध्ये दिसतं. कोकणासारख्या परिस्थितीमध्ये याची वाढ चांगल्या पद्धतीने होते. अतिशय सुरेख रीतीने तुम्ही 12ही महिने याची वाढ चांगल्या पद्धतीने घेऊन शेतकऱ्याला दूध उत्पादन वाढवण्यासाठी याची मोलाची गरज भागू शकते. बरोबर. अझोलाच्या काही जाती असतात का? जाती जगामध्ये जवळपास याच्या 7 जाती आहेत. मग त्यामध्ये अझोला निलोटिका, अझोला पिनाटा, अझोला जापोनिका, अझोला मायक्रोफायना, अझोला कॅरिलिओलिना, त्यानंतर अझोला फिलिक्युलाइड्स आणि अझोला मेक्झिकाना अशा 7 जाती आहेत. परंतु आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अझोला पिनाटा ही जात आपल्याकडे दिसून येते आणि या जातीचे वाढ आपल्या इथे चांगल्या प्रकारे होते. बरं. आता यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्फत याबद्दलचं बरंच कार्य सुरू आहे. तर गेले किती वर्ष आपण या अझोलाचा वापर जनावरांसाठी करतो आहोत? आणि याचा वापर आपण मागील 5 ते 6 वर्षापासून आपल्या इथल्या जनावरांसाठी करतोय. सुरुवातीला याचा प्रयोग आपण आपल्या प्रक्षेत्रावरच्या जनावरांसाठी केला होता आणि त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम दिसून आला. म्हणजे ज्या जनावराचं दूध 1 ते 1.5 लिटर आहे त्याच्या दुधामध्ये वाढ होऊन जवळपास 1.5 ते 2 लिटर पर्यंत याची दुधामध्ये वाढ झालेली आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की ही वनस्पती पाण्यावर तरंगणारी असल्यामुळे एकतरी हिरवी वनस्पती आहे, दुसरं म्हणजे तुम्ही पाण्यातून काढून त्याला देताय आणि याला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया नाहीये आणि त्यामुळे याला रासायनिक घटक कुठचाही नसल्यामुळे जसं शेतातलं हिरवळ तुम्ही गवत कापून गुरांना जसं घालताय तशा पद्धतीने ही वनस्पती तुम्ही गुरांना घालू शकता.
आणि त्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा वास नाहीये, कोणत्याही प्रकारची वेगळी चव नाहीये किंवा उग्र रासायनिक घटकाचा कुठचाही प्रादुर्भाव यामध्ये नाहीये. बरोबर. आणि अतिशय नैसर्गिक आहे, नैसर्गिक त्यामुळे- स्रोत आहे. बरोबर. आणि त्याचे परिणाम साधारण आपल्याला किती अवधीमध्ये दिसतात? 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला त्या जनावराच्या दुग्धोत्पादनावर झालेला परिणाम दिसतो. शेतकऱ्याला सर्वसाधारणपणे आयडिया असते, अंदाज असतो की आपल्या जनावरचं दूध उत्पादन किती आहे, आणि ही वनस्पती घातल्यानंतर एक 7 ते 8 दिवसामध्ये त्याला त्याचं फरक निश्चितपणे जाणवतो. बरोबर. शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालकांसाठी अझोला नेमकी किती फायदेशीर ठरू शकेल याबद्दल सांगा. शेतकऱ्यांसाठी जर विचार केला तर आज शेतकरी जनावरांना हिरवा सुक्या चाऱ्याबरोबर खुराक किंवा आंबवण देतोय, आणि समजा या दोन जर आपण कम्पेअर केल्याची जर तुलना केली दोन खाद्याची, तर एका बाजूला शेतकरी जनावराला जर 2 किलो खुराक देत असेल तर त्या खुराकाची किंमत एक 20 रुपये जरी आपण पकडली तरी 20 दुणे 40 रुपये होते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 1 किलो खुराक आणि 1 किलो जर अझोला त्याला बदली दिला, रिप्लेस केला, तर 1 किलो खुराकाचे 20 रुपये आणि 1 किलो अझोलाची जास्तीत जास्त 1 रुपया, म्हणजे तिथे जनावराच्या खाद्याची किंमत 21 रुपये होते की जी आज तुम्ही 40 रुपये मोजताय. म्हणजे तुमच्या शेतकऱ्याचे 19 रुपये तिथेच वाचले, आणि हे जे पैसे वाचले ते म्हणजे त्याचा आर्थिक नफाच झाला. निश्चितच. दुसऱ्या बाजूला जनावरचं दूध वाढतंय. आज जर ते 1 लिटर दूध देत असेल तर त्याचं 1.25 लिटर होते, म्हणजे वरच्या पाव लिटरचे पैसे शेतकऱ्याला जास्त मिळत आहेत. आणखी त्यामध्ये स्निग्ध पदार्थ वाढत आहेत. आजच्यापेक्षा जर स्निग्ध पदार्थ वाढले तर त्या डिग्रीवर त्याला जी दूध दूध गोळा करणारी संस्था आहे तर त्यांच्याकडून त्याला पैसे जास्त मिळणार आहेत. एकंदरीत खाद्यावरचा खर्च कमी होतोय, दूध उत्पादन वाढतंय, दुधातले स्निग्ध पदार्थ वाढत आहेत, आणि जनावरांचं जे शरीरमान आहे हे चांगलं राहतंय. महत्वाचा घटक की याची लागवड कशी करता येईल, त्याचा खर्च किती येईल, कारण चारा आणि खर्च हे प्रमाण बऱ्याचदा शेतकऱ्याला गुणोत्तर त्याचं जमत नाही. याची तयार करण्याची पद्धत तशी काही कठीण नाहीये. शेतकरी सहजरित्या त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या घराच्या जागेत, घराच्या परसामध्ये हे सहजरित्या करू शकतो. यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याला एक 10 सेंटीमीटर खोली एवढं जर त्याचं प्रमाण सोडलं तर इतर त्याला काहीही आवश्यक नाहीये. मग तुम्ही चौकोनी हे कुंड करू शकता, आयताकृती करू शकता, गोलाकार करू शकता, तुमच्याकडे जशी जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही याचा कुंड किंवा जो वाफा आहे हा करू शकता. मग यामध्ये ज्या जागेवर तुम्हाला हे करायचं आहे त्या तुम्ही जागेच्या वरती सुद्धा करू शकता किंवा खाली सुद्धा, जमिनीखाली सुद्धा करू शकता. जमिनीच्या वरती जर करायचं झालं तर समजा तुमच्याकडे कातळ जमीन वगैरे असेल तर त्याला बाजूनी तुम्ही चिरे किंवा जे आपल्याकडे विटा मिळतात किंवा लाकडाच्या फळ्या असतील तर त्या लावून तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती कुंड तयार करून त्यामध्ये हे करू शकता. जमिनीच्या खाली जर करायचं असेल तर तुम्हाला जेवढ्या जागेचं हे करायचं आहे कुंड, तर तेवढा खड्डा खणून 10 ते 15 सेंटीमीटर खड्डा खोल करून तो खड्डा सपाट करायचा. त्याला कोणत्याही बाजूला उतार नसावा, एका बाजूला उतार नसावा की जेणेकरून पाणी एका बाजूला जाऊन साठेल. आणि हा समतल खड्डा खणल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अणकुचीदार वस्तू नसावी, दगड, काच, इतर काही लोखंडाचे तुकडे वगैरे, की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये प्लॅस्टिक टाकायचे ते प्लॅस्टिक फाटता कामा नये. आणि हे सर्व तुम्ही पाहिल्यानंतर खाली अणकुचीदार वस्तू नाहीये असं पाहिल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये काही जुन्या गोणी असतील, काही कपडे असतील तर ते खाली त्याला एक कुशन म्हणून आपण अंथरू शकतो. हे सर्व झालं की त्यानंतर प्लॅस्टिक अंथरून घ्यायचं. प्लॅस्टिक सहसा आपण जे रेग्युलर काळं प्लॅस्टिक वापरतो ते सुद्धा चालतं, परंतु जर 150 मायक्रॉनचं जर चांगलं प्रतीचं प्लॅस्टिक वापरलं तर थोडंसं तुमचं पिरियड त्यामध्ये जास्त जाऊ शकतो. मग हे जे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिक अंथरताना एक काळजी घ्यायची की त्याचे जे काठ आहेत चारी बाजूचे हे बाहेर आले पाहिजेत, आणि बाहेर येऊन त्याचं जे चारी कोपरे आहेत हे पूर्णपणे दाबून घ्यायचे. कारण त्यामध्ये आपण पाणी सोडणार आहोत, आणि पाणी सोडणार असल्यामुळे जर ते कोपरे दाबून नाही घेतले तर तिथे प्लॅस्टिकवर ताण येऊ शकतो आणि प्लॅस्टिक फाटण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे हे प्लॅस्टिक अंथरताना चारी कोपरे, चारी काठ बाहेर आले पाहिजेत, उंचवटा करून बाहेर आणायचे की जेणेकरून आतलं पाणी बाहेर येऊ नये आणि बाहेरचं पावसाचं पाणी सुद्धा आत जाता कामा नये. आणि त्यामुळे जसा घराला आपल्या उंबरठा असतो तसं चारी बाजूने उंचवटा करून त्यावरून तुम्ही प्लॅस्टिक हे बाहेर घेऊ शकता.
त्यानंतर जी आपण कलमांसाठी चांगली चाळलेली माती वापरतो कलम करण्यासाठी, तर तशी चांगली चाळलेली माती जर तुम्ही 1 मीटर बाय 1 मीटरचं जर कुंड करत असाल तर त्यासाठी जवळपास एक 7 ते 8 किलो चांगली चाळलेली माती ही सारख्या प्रमाणात सगळीकडे पसरून घ्यायची आणि ही माती जी आहे ही त्याच्या तळाला राहणार आहे. याचा ॲक्च्युअली त्या वनस्पतीच्या मुळाशी काही संबंध राहत नाही. वनस्पतीची मुळं ही तरंगती राहतात आणि ही माती हे फक्त त्याला माध्यम राहतं, त्याच्या खतासाठीचं माध्यम राहतं. ही माती पसरून झाली की एका बादलीमध्ये 10 लिटर पाणी घ्या. त्या 10 लिटर पाण्यामध्ये 6 ते 8 किलो चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं. चांगलं कुजलेलं शेणखत म्हणजे जवळपास एक 4 ते 5 दिवस झालेलं शेणखत त्याला चालू शकतं. चांगलं कुजलेलं शेणखत त्या बादलीमध्ये घ्या. त्यामध्ये एक 4 ते 8 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. सिंगल सुपर फॉस्फेट हे हिरव्याच्या वाढीसाठी वापरलं जातं. यामध्ये आपल्याला नत्र टाकण्याची गरज नाही, कारण हवेतला नत्र हे स्थिर करत असतं, त्यामुळे नत्राची आवश्यकता नसते. सिंगल सुपर फॉस्फेट एक 4 ते 8 ग्रॅम टाकलं की त्यानंतर या बादलीमध्ये त्याचा पूर्ण काला करायचा. जसं आपण शेणाचा काला करतो तसा काला करायचा आणि हे झालं तुमचं खत तयार. हे जे खत तयार झालेलं आहे हे हलक्या हाताने तुम्ही ती जी माती टाकलेली आहे त्या मातीवर सगळीकडे सारख्या प्रमाणात थोडं थोडं शिंपडून घ्यायचं. हे शिंपडून झालं की त्यानंतर एका कोपऱ्याला पाणी सोडायचं. पाणी सोडताना एक काळजी घ्यायची की पाणी एका बाजूनी जर प्रेशरनी सोडलं किंवा जोरात गेलं तर पूर्ण ही माती आणि खताचा भाग हा एका कोपऱ्यात जाऊन मिळेल आणि त्यामुळे एका कोपऱ्याला हात धरून हळूवारपणे हे पाणी सोडायचं आणि या पाण्याची उंची जवळपास 10 सेंटीमीटरपर्यंत आली की पाणी थांबवायचं. मग आता हा तुमचा वाफा तयार झाला अझोलासाठी. आता याच्या पुढचं महत्त्वाचं काम काय, तर यामध्ये बीज किंवा मातृवाण जे आहे ते यामध्ये सोडायचं. मग हे जे मातृवाण आहे हे म्हणजे ती वनस्पती, यामध्ये वेगळं काही बीज नाहीये. ती जी वनस्पती आहे तेच मातृवाणाचं काम करतं आणि ही एक पेशीय वनस्पती असल्यामुळे याची एका पेशीपासून दुसरी पेशी तिसरी पेशी अशी वाढ याची होत राहते. एका कोपऱ्यात तुम्ही थोडंसं त्याचं मातृवाण सोडा आणि एक 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला याची पूर्णपणे वाढ झालेली दिसून येते. तर कुंड तिथे असल्यामुळे साठलेलं पाणी आहे, न हलणारं पाणी आहे, तर त्याच्यामुळे डास किंवा इतर काही कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो का, ज्यामुळे जनावरांना किंवा त्या वनस्पतीला देखील त्रास होईल, असं काही असू शकतं का? बरोबर आहे, ही शंका रास्त आहे. परंतु आता आम्ही जे 5 ते 6 वर्ष वापरतोय तर त्यामध्ये असा कोणत्या प्रकारचा काही प्रभाव दिसलेला नाही. याचं कारण एक असू शकतं, ही जी वनस्पती आहे ही पूर्ण पृष्ठभाग त्याचा कव्हर करत असते आणि त्यामुळे पाणी जरी साठलेलं असलं तरी सुद्धा त्या डासांना किंवा अळ्यांना अंडी घालण्यासाठी आत उतरायला चान्स राहत नाही. कारण एक वरती जशी आपण पाण्यावर चादर जशी पसरल्यासारखं हे दिसतं आणि त्यामुळे याच्या आतमध्ये अंडी घालण्यासाठी किंवा अळ्या वाढण्यासाठी चान्स राहत नाही. या संदर्भात जर पशुपालकांना काही प्रशिक्षण घ्यायचं असेल, अधिक माहिती त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधावा किंवा त्याबद्दल मार्गदर्शन त्यांना कुठे मिळू शकेल? त्या संदर्भात तुम्हाला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं जे पशुसंवर्धन विभाग आहे दापोलीचा किंवा कृषी विज्ञान केंद्र लांजा आहे, रोहा आहे, या तिन्ही ठिकाणी तुम्हाला याविषयी सखोल माहिती मिळू शकते. किंबहुना त्याचं जे मातृवाण आहे ते मातृवाण सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल आणि यासारखी जी कुंड कशी करायची हे सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. बरोबर. पशुपालकांनो, आपण बघितलं की इतका सोपा आणि इतका नैसर्गिक पर्याय आपल्यासाठी, आपल्या जनावरांसाठी उपलब्ध झालेला आहे, जो तुम्हाला तुमचं दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य करू शकतो. तुमचं दुग्धोत्पादन अगदी कमीत कमी वेळामध्ये वाढवून देऊ शकतो आणि खर्च देखील चाऱ्याचा तुमचा कमी होऊ शकतो. या अझोला वनस्पतीची अधिक माहिती नक्की तज्ज्ञांकडून जाणून घ्या, त्यांच्याशी संपर्क साधा, आपली जनावरं सुदृढ ठेवा आणि ही दूध गंगा जी आहे ती तुमच्याकडे अगदी सकसरित्या वाहू देत, तुमचा नफा वाढू देत, असं अगदी आम्हाला या अनुषंगाने म्हणावंसं वाटतंय. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, आमच्या पशुपालकांना इतकी छान माहिती दिलीत. आशा करूया की या माहितीचा पशुपालक उपयोग करून घेतील आणि दुग्धोत्पादन त्यांचं वाढेल. आज कार्यक्रमामध्ये ही माहिती दिल्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.